नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 17 फेब्रुवारी 2025 या दिवशी 10वी वर्गाचा निरोप समारंभ. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे तरी राहू सदैव या शाळेची जपाखरे. दिले बळ पंखात टाकल्या कौतुकांच्या माळा सर्वाहून निराळी माझीच शाळा. शाळा हा दोन अक्षरी शब्द जिथे आपण सर्वजण शाळेत गेलो होतो आपल्या घरच्यांना सोडून. त्यावेळी आपल्या डोळ्यात अश्रू होते आणि आजही आपला कंठ दाटून आला आहे. याला पण ही शाळाच कारण आहे. आज शाळा सोडताना खरंच खूप दुःख होत आहे की जे शब्दात सांगणं कठीण आहे. शाळा म्हणजे काय असतं जिथे आमचं कोणी नसताना आम्ही प्रवेश घेतला होता. तेव्हा स्वप्नातही वाटलं नव्हतं ही शाळा आम्हाला एवढ्या आठवणी देईल. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद कसा घ्यायचा आणि मैत्रिणींच्या डब्यावर सर्वांनी तुटून पडायचं. मी केलेल्या मस्तीसाठी मैत्रिणीला फसवायचे. जर अचानक सर आले तर सर मी नव्हते विचारा हिला, कारण मैत्रीण सोबतीला होती ना. आला शेवटी तो दिवस आता इथून जावेच लागेल. जगलेल्या क्षणांना डोळ्यात साचवावंच लागेल. शाळेत येऊन आमच्यासारख्या नवख्या पक्षांना घरटं मिळालं जिथे शिक्षणाबरोबरच आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम मिळालं. जुनी नाती सोडून आम्ही मैत्री करायला शिकलो. शिक्षणाबरोबरच आम्हाला जीवन कसं जगायचं याचं ज्ञानही मिळालं. ती म्हणजे माझी शाळा. शालेय जीवनात आम्ही कधी लहानाचे मोठे झालो ते कळलेच नाही. शालेय जीवनाचा सुखाचा प्रवास एवढ्या लवकर संपेल असे वाटले नव्हते. बघता शालेय जीवन एक अचानक आलेल्या वादळाप्रमाणे कसे निघून गेले ते कळालेच नाही. हे वादळ आता खूप दूर निघून गेले आहे, जे आपल्या शालेय जीवनाचे वर्षही सोबत घेऊन गेले आहे. आता सर्वांना फक्त हेच वाक्य आठवणार, गेले ते दिवस आणि राहिले ते आठवण. आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो आपको ना भूल पाएंगे. मित्रांनो, गेले ते दिवस परत येऊ शकत नाही. हा दरवर्षाचा नियम आहे आणि तो कोणी मोडू शकत नाही. पण खरंच किती छान झालं असतं ना आपल्याला शालेय जीवन परत मिळालं असतं तर. पण तसं काहीच होऊ शकत नाही. काळाप्रमाणे सर्वांनाच बदलावे लागते. खरंच सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान संस्कार दिले. बोललो असतील उलटून झाल्या असतील चुका,